Hello students, welcome back to next lecture of the chapter vector, and in this lecture we are going to study the exercise 5.1. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपण काय पाहणार आहोत तर एक्सरसाइज 5.1 चे एक्झाम्पल. थिओरिटिकली आपण कन्सेप्ट पाठीमागच्या 2-3 लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. त्यामध्ये अगदी सगळे बेसिक कन्सेप्ट घेतलेले आहेत. वेक्टर कशाला म्हणायचं, त्यानंतर त्याचं ॲनालिसिस कसं केलं जातं, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी, त्यानंतर त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे लाईन सेगमेंट नसतो, महत्त्वाचं म्हणजे मॅग्निट्यूड कसा रिप्रेझेंट केला जातो, त्याचा अल्जेब्रा, बरेचसे असे कन्सेप्ट पाहिलेले आहेत. पी व्ही पोझिशन वेक्टर म्हणजे काय आहे ना, तर असे कन्सेप्ट पाहिलेले आहेत. आता त्याच्यावरचे आपण सर्व एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहे. आय कॅप, जे कॅप, के कॅपच्या स्वरूपामध्ये वेक्टर कसा डिफाईन केला जातो जर पॉईंट दिले असतील तर ते पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेले आहेत. तुम्ही रिव्हिजन वाजा म्हणून ते एक्झाम्पल, ते सगळे थिओरिटिकल पार्ट बघा आणि आता आपण त्याच्यावरची एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर काय आहेत पहा, एक्सरसाइज 5.1 क्वेश्चन नंबर 1 इज गिवन हिअर. द वेक्टर ए बार इज अ डायरेक्टेड ड्यू नॉर्थ and its magnitude is 24. Similarly, the vector b bar is a directed due west and its magnitude, that is mod of b bar is equal to 7, and we have to find mod of a bar plus b bar म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड काढायचं आहे. तुम्हाला वेक्टर आणि मॅग्निट्यूडमध्ये डिफरन्स माहिती आहे, बरोबर आहे. मॅग्निट्यूड म्हणजे लाईन सेगमेंटची लेंथ, थोडक्यात लाईन सेगमेंट जो असतो तो वेक्टर, त्याची लेंथ दिलेली असते आपल्याला, ते सिम्बॉलिकली आपण मॉड ऑफ ए बारनं डिनोट केले जाते. समजा ए बार हा वेक्टर दिला असेल तर पहा, आता इथं नॉर्थ आणि वेस्ट म्हणजे थोडंसं अप्लाइड बेसवर हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला इन जनरली माहिती आहे की नॉर्थ डिरेक्शन कशी असते आणि ईस्ट वेस्ट कसं असतं. तर जनरली आपण वरच्या बाजूला नॉर्थ सपोज करतो, हे नॉर्थ असेल तर हे साऊथ असणार आहे, ही त्यानंतर ईस्ट असणार आणि ही वेस्ट असणार आहे. आणि प्रत्येक डिरेक्शन ही परपेंडिक्युलर असते एकमेकांना, हे बेसिक आपल्याला माहिती असतं आहे ना. नॉर्थ वेस्ट परपेंडिक्युलर, वेस्ट साऊथ, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आपण नकाशा दाखवताना जिओग्राफीमध्ये ह्या पद्धतीनं असतो. तशा बेसवर थोडासा हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. एक वेक्टर दिलेला आहे, तो नॉर्थ डिरेक्शनला आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड काय दिलेला आहे पहा, इथे दाखवतो मी. हा ए बार हा वेक्टर दिलेला आहे, ह्याची लेंथ दिलेली आहे 24 त्या मॅग्निट्यूडची. आणि दुसरा अजून एक वेक्टर दिलेला आहे, तो वेस्ट डिरेक्शनला आहे. अशा पद्धतीनं हा बी बार हा वेक्टर आहे. द वेक्टर बी बार इज अ डिरेक्टेड ड्यू वेस्ट. ओके, म्हणजे तो बी बार अशा पद्धतीनं आहे आणि त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 7. तर ह्या दोन वेक्टरचे आपल्याला ॲडिशनचं मॅग्निट्यूड करायचे, म्हणजे ह्या वेक्टरचे ॲडिशन करायचे. आता इक्वल वेक्टर किंवा फ्री वेक्टरनुसार आपण हा बी बार मी इथं घेतो. इथं घेतल्यावरती आपल्याला तो ट्रायंगल लॉ ॲडजस्ट होणार नाही. म्हणजे तो जर मी वेक्टर इथं डिफाईन केला फक्त ह्या इथं आहे असंच पॅरलल. इक्वल वेक्टर काय कशाला म्हणतो आपण, इक्वल वेक्टर्स डिरेक्शन इज ऑल्सो सेम, मॅग्निट्यूड इज ऑल्सो सेम आहे ना. हा इथं जर बी बार वेक्टर घेतला तर काय झालं पहा, ह्या वेक्टरचा टर्मिनल पॉईंट आणि ह्या वेक्टरचा इनिशियल पॉईंट हा सेम झाला. आणि सेम झाला असेल तर आपल्याला ए बार प्लस बी बार हे डिफाईन करता येतं वेक्टर. आणि बाय ट्रायंगल लॉ वी कॅन डिफाईन द रिझल्टंट वेक्टर इज नथिंग बट ए बार प्लस बी बार. दिस वेक्टर इज कॉल्ड एज द ए बार प्लस बी बार बाय युजिंग ट्रायंगल लॉ. तर आपल्याला हे याचं मॅग्निट्यूड काढायचं, म्हणजे ही लेंथ काढायची. ह्याचं मॅग्निट्यूड आपल्याला दिले मॉड ऑफ ए बार इज 24, याचं मॅग्निट्यूड दिले मॉड ऑफ बी बार इज 7. हे 7 दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल आता की इथं पाहिल्याबरोबर लगेच क्लिक झाला असेल, लगेच तुम्हाला समजलं असेल की हे ईस्ट आणि नॉर्थ आणि वेस्ट, हे नॉर्थ डिरेक्शन, ही वेस्ट डिरेक्शन, म्हणजे अशा पद्धतीने हे दोन डिरेक्शन, वेस्ट डिरेक्शन ह्या बाजूला आहे, नॉर्थ या बाजूला आहे. हे दोन वेक्टर मी इथं डिफाईन केले. आणि हे जर पाहिलं तर हे दोन्ही डिरेक्शन ह्या एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. हे जर आपण डायग्राम ऑब्झर्व केली तर आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल दिसेल. ह्याची लेंथ म्हणजेच मॅग्निट्यूड दिले 7, ह्याची लेंथ दिले म्हणजे मॅग्निट्यूड दिले 24. आणि आपल्याला ह्या वेक्टरचं मॅग्निट्यूडच विचारलेलं आहे, मॉड ऑफ ए बार प्लस बी बार, म्हणजे आपल्याला ह्याची लेंथच काढायचे. ही लेंथ दिले, ही लेंथ दिले, ट्रायंगल हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि मग तुमच्या लगे लक्षात आलं असेल की इथं पायथागोरसनुसार आपण डायरेक्ट ह्याची लेंथ काढू शकतो. बिकॉज दीज आर द टू साइड्स, हिअर इज अ राईट अँगल, हेन्स दिस इज द काय म्हणतो आपण याला, हायपोटेनियस, बरोबर. तर हायपोटेनियस आपल्याला फाइंड आउट करता येईल. मी जर मग याला नावं दिली ए बी सी, अशा पद्धतीनं जर डिफाईन केलं मी इथं, तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. तर या पद्धतीनं तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ओके, राईट डाऊन सोल्युशन. सोल्युशनमध्ये हे काय फक्त माहितीसाठी डायग्राम दिली, तुम्ही अशी डायग्राम काढू शकता. मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू, हा ए बार वेक्टर दाखवा. डायग्राम मस्ट आहे, डायग्राम तुम्हाला दाखवावे लागेल आणि मग त्या ठिकाणी आपण डिफाईन करूया. गिवन सोल्युशनमध्ये आपण लिहूया, गिवन मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू 24, मॉड ऑफ बी बार इज इक्वल टू 7. ओके, देअरफॉर
from figure, therefore from figure by using Pythagoras, therefore by using Pythagoras, AB square plus BC square is equal to AC square, and therefore AC square is equal to AB चा वर्ग, AB म्हणजे 24 mod of 24, that is 24 चा square plus 7 square. Simplify this, 576 plus 49, which is nothing but 625. This is the AC square, and therefore AC is equal to, taking square root is 25, but AC is nothing but A bar plus B bar, and therefore mod of A bar plus B bar is equal to 25. तर या पद्धतीने आपल्याला सोल्युशन डिफाइन करता येईल. डिरेक्शनच्या स्वरूपामध्ये तो प्रॉब्लेम दाखवला, नॉर्थ आणि वेस्ट या पद्धतीनं ट्रायंगल झालेला आहे. इथं आपण लिहिलं तरी चालतं, ए बार बी बार इज गिवन, आणि मग इन अ ट्रायंगल ए बी सी बाय युझिंग पायथागोरस इन अ ट्रायंगल ए बी सी, या पद्धतीनं आपण ते डिफाइन करू शकतो. समजला? 2 मार्कासाठी असा अप्लाइड थोडासा प्रॉब्लेम आहे, डिरेक्शनच्या स्वरूपामध्ये हा दाखवलेला आहे. तर या पद्धतीनं आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येईल. अंडरस्टँड? Good. Write down this now. Okay. Now we take second problem. Question number 2. In the triangle PQR, PQ bar is given twice into A bar, QR bar is given twice into B bar. Full stop. The midpoint of PR is M. Find the following factors in terms of A bar and B bar. PR बार, PM बार अँड QM बार असे 3 फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचे, 3 टर्म्स ऑफ A बार अँड B बार. PQ बार आणि QR बार तुम्हाला दिलेला आहे A बार आणि B बारच्या स्वरूपामध्ये, आणि ह्या 3 टर्म्स काढायचे. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. पहा, इथं आपण जर याची डायग्राम जर डिफाइन केली, एक ट्रायंगल आपण दाखवूया, कसाही त्या पद्धतीनं दाखवला तरी चालेल. पहा, हा PQ आणि R हा ट्रायंगल आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, PQ बार हा जो फॅक्टर आहे तो ट्वाइस इंटू A बार दिलेला आहे. QR बार हा जो दिलेला आहे तो ट्वाइस इंटू B बार हे त्याचं फॅक्टर डिफाइन केलेलं आहे ह्या स्वरूपामध्ये. अँड द मिड पॉईंट ऑफ PR इज M. PRचा मिड पॉईंट हा M आहे, हा M आहे. तर फाइंड आउट काय करायला सांगितलं, PR बार फाइंड आउट करायचा, PM बार हा फाइंड आउट करायचा आपल्याला, QM बार हाही आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला ते डिफाइन करता येईल. चला सोल्युशनमध्ये पाहूया आपण. आता PR बार फाइंड आउट करूया. दिले काय, PQ बार आणि QR बार दिलेला आहे. तुमच्या लक्षात येईल PQ बार डिरेक्शन अशीच आहे, QR बार अशीच आहे. या दोन्हीची जर आपण ॲडिशन केली तर ट्रायंगल लॉनुसार काय येणार आहे, PR बार आहे ना. ट्रायंगल लॉनुसार PR बार या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. फर्स्ट सोल्युशनमध्ये किंवा इथे लिहा गिवन सोल्युशनमध्ये डायग्राम काढा आणि लक्षात येईल तुमच्या डायग्राम काढली का. गिवन PQ बार इज इक्वल टू ट्वाइस A बार, QR बार इज इक्वल टू ट्वाइस इंटू B बार. Now we take first in a triangle PQR, PQ bar plus QR bar is equal to PR bar, In a triangle PQR, by triangle law of factor addition, we can write PQ bar plus QR bar is equal to PR bar. Paha, triangle law, PQ bar plus QR bar, which is nothing but by resultant factor PR bar. Okay, now put here is given PQ bar is twice into A bar plus twice into B bar is equal to PR bar, and therefore PR bar is equal to twice common काढलं तरी चालेल, आहे असं ठेवलं तरी चालेल. We get the required result, PR bar. हे विचारले. सेकंडला काय विचारले पहा, PM बार विचारले है ना. हा PM बार विचारला. तर PM बार म्हणजे काय, M इज द मिड पॉईंट गिवन है ना. M हा मिड पॉईंट असेल तर म्हणजे PM बार काय असणार आहे, त्याच्या हाफ असणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर सेकंड PM बार इज इक्वल टू 1/2 PR बार. पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज, दॅट इज 1/2. PR बारची व्हॅल्यू ठेवा, ट्वाइस A बार प्लस ट्वाइस B बार. 2 कॉमन काढून कॅन्सल करा, वी गेट A बार प्लस B बार. झालं. एक मार्काला असे तुम्हाला ह्या पद्धतीनं विचारले जातात. हे 1 मार्क, हा दुसरा मार्क, 3 मार्काला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर
लक्षात आलं पी एम बार कसा काढायचा, कारण तिथे दिले द मिड पॉईंट ऑफ पी आर इज एम, एम इज द मिड पॉईंट, देअरफॉर पी एम बार म्हणजे काय असणार आहे 1/2 पी आर बार, पी आर बारच्या निम्म असणार आहे कारण ते मिड पॉईंट आहे, त्यामुळे 1/2 पी आर बार, पण पी आर बार तर आपण इथं काढलेला आहे, त्यामुळे काय होणार इथं 1/2 ट्वाइस ए बार प्लस ट्वाइस बी बार, 2 बाहेर काढून कॅन्सल होईल, वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, नाव सी हिअर थर्ड वन इज गिवन क्यू एम बार, वी हॅव टू फाइंड क्यू एम बार. आता क्यू एम बार कुठे पहा, इथं हा क्यू एम बार, आपल्याला पी क्यू बार प्लस क्यू एम बार बाय ट्रायंगल लॉ, अगेन क्यू एम बार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, बाय ट्रायंगल लॉ इन अ ट्रायंगल पी क्यू एम, ह्या ट्रायंगलसाठी तो ट्रायंगल लॉ अप्लाय करायचा, म्हणजे काय येणार पी क्यू बार प्लस क्यू एम बार इज इक्वल टू पी एम बार है ना. ट्रायंगल लॉ आपलं काय सांगतो, असं जाऊन असं जायचं, म्हणजेच डायरेक्टली आपण मधून डायरेक्ट त्या पॉईंटला जाणं म्हणजेच ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पहा डिरेक्शन पी क्यू बार प्लस क्यू एम बार इज इक्वल टू पी एम बार, this is called as triangle law of vector addition, and now bar is equal to pm bar, but pq bar is nothing but twice a bar given, twice a bar plus qm bar means we have to find out the value of qm bar, therefore we write as it is, and pm bar we find here a bar plus b bar, and therefore qm bar is equal to a bar plus b bar minus twice a bar, and therefore we get the finally the vector qm bar is minus a bar plus b bar, we get the required result, that is factor QM bar. तर या पद्धतीने आपल्याला 3 मार्काला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. समजलं? ओके गुड, राईट डाऊन दिस नाव. नाउ टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. सी हियर OABCDE is a regular hexagon. Okay, the points A and B have PV, that is position vectors A bar and B bar respectively, refer to the origin O, find the terms of A bar and B bar, the position vector of C, D and E. Okay, पहा find in terms of the position vector A bar and B bar, C, D and E. काय दिले या प्रॉब्लेम मध्ये व्यवस्थित समजून घ्या. OABCDE is a regular hexagon, हा हेक्झॅगॉनचं नाव दिलं. हेक्झॅगॉन म्हणजे षटकोन आणि रेग्युलर म्हणजे प्रत्येक बाजू ही त्याची सारखी असते, समान असते. जेवढं OA, OB, OC, OD म्हणजे प्रत्येक साईडचं मॅग्निट्यूड इक्वल असतं. आता डिरेक्शन कशाही असू शकतात त्या, पण मॅग्निट्यूड इक्वल असतं म्हणजे त्याला रेग्युलर हेक्झॅगॉन असं म्हटलं जातं. आणि पोझिशन वेक्टर्स द पॉईंट्स ए अँड बी हॅव PV, A बार अँड B बार, म्हणजे विथ रिफर्ड टू द ओरिजिन O, म्हणजे ह्या ठिकाणी OA बार आणि OB बार हे PV दिले त्याचे A बार आणि B बार रिस्पेक्टिव्हली, म्हणजे OA बार इज इक्वल टू A बार अँड OB बार इज इक्वल टू B बार. डायग्राम अशी काढायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल. A बार मीन्स पोझिशन वेक्टर ऑफ A अँड B बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ B. आणि ह्या A बार आणि B बारच्या स्वरूपामध्ये, दॅट इज फाइंड इन टर्म्स ऑफ A बार अँड B बार, वी हॅव टू फाइंड पोझिशन वेक्टर्स ऑफ C, D अँड E. C, D अँड E या तिन्हीचे आपल्याला पोझिशन वेक्टर्स फाइंड आउट करायचे, म्हणजेच OC बार, OD बार आणि OE बार हे आपल्याला फाइंड आउट करायचे. लक्षात आलं प्रॉब्लेम? ठीक आहे, अगदी सिंपल आहे. पहा इथं आता हे जर दोन्ही A बार आणि B बार फॅक्टर दिले असतील, आधी आपण AB बार फाइंड आउट करूया. पॅरलल फॅक्टर असतात, जेवढा AB मॅग्निट्यूड आहे तेवढंच ED आहे, पॅरलल पण आहे, बरोबर आहे. OC बार आणि ह्याच्यामध्ये रिलेशन माहीत असतं तुम्हाला, याच्या दुप्पट OC असतो रेग्युलर हेक्झॅगॉनमध्ये, म्हणजे OC बार इज इक्वल टू ट्वाइस AB बार. हा वेक्टर जेवढा आहे तर तेवढा त्याच्या दुप्पट हा असतो आणि तेवढाच इथं हा सुद्धा आपल्याला डिफाईन करता येतो. तर त्यासाठी आधी आपण AB बार फाइंड आउट करूया. सोल्युशनमध्ये लिहूया गिवन OA बार इज इक्वल टू A बार अँड OB बार इज इक्वल टू B बार, दॅट इज द पोझिशन वेक्टर्स. ओके, आता हा ट्रायंगल इथं बघूया. नाव इन अ ट्रायंगल OAB, डायरेक्ट आता ट्रायंगल लॉ डिफाईन करूया. OA बार प्लस AB बार, पहा OA बार प्लस AB बार इज इक्वल टू OB बार. OA बार प्लस AB बार इज इक्वल टू OB बार. जर आपण व्हॅल्यू पुटअप केल्या, A बार प्लस AB बार इज इक्वल टू B बार अँड देअरफॉर AB बार इज इक्वल टू B बार मायनस A बार. AB बार इज इक्वल टू B बार मायनस A बार हा वेक्टर फाइंड आउट केला. जरी आपल्याला विचारला नसला तरी याच्या सहाय्याने आपल्याला फाइंड आउट करता येतील बाकीचे वेक्टर. आता पहा, हा OA बार आहे त्याला बरोबर पॅरलल काय आहे, DC ही साईड आहे,
बरोबर आहे. आता यामध्ये कसं होतं रेग्युलर हेक्झागॉनमध्ये डिरेक्शन जर आता अशा आपण घेतल्या अपोजिट डिरेक्शनने घेतलं तर हा ए बार असेल तर हा काय होईल मायनस ए बार. हा जर आता ए बार प्लस बी बार आपल्याला हे मिळाला इथं ए बार प्लस बी बार हा मिळाला ए बी बार तर त्याला बरोबर पॅरलल कुठला आहे डी ई बार पण डिरेक्शन अपोजिट आहे त्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस ए बार प्लस बी बार. आपण इथे लिहूया सिन्स ए बी पॅरलल सी डी देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू आता काय होणार पहा इथं सी डी बार न म्हणता आपल्याला मायनस डी सी बार असं लिहावं लागेल मायनस डी सी बार किंवा मायनस सी डी बार कारण डिरेक्शन अपोजिट आहे. अँड देअरफॉर सी डी बार इज इक्वल टू मायनस ए बार. सी डी बारची व्हॅल्यू काय आली मायनस ए बार. तसंच अल्सो ए बी बार ए बी पॅरलल ई डी अँड देअरफॉर डिरेक्शन अपोजिट असल्यामुळं काय होणार पहा ए बी बार इज इक्वल टू मायनस डी ई बार मायनस डी ई बार आणि म्हणून डी ई बारची किंमत काय येणार डी ई बार इज इक्वल टू मायनस ए बार प्लस बी बार कारण लेंथ तेवढीच आहे फक्त डिरेक्शन अपोजिट असल्यामुळं हा जर ए बार प्लस बी बार असेल तर हा काय असणार आहे मायनस ए बार प्लस बी बार. तर ह्या व्हॅल्यू आधीच आपण फाइंड आउट केल्या. आता आपल्याला काय काय विचारले त्या पाहूया. We have to find the position vector of C, D and E. Now we take first OC bar. OC bar find out करायचं आहे. OC bar म्हणजे काय पहा we know OC bar is equal to twice AB bar. पॅरलल आहे twice AB bar. ह्याच्या दुप्पट असतं पॅरलल आहे आणि ही ह्या ठिकाणी रेग्युलर हेक्झागॉनमध्ये हे रिलेशन असतं ए बीच्या दुप्पट ही ओ सी असतं ते आपण डिफाईन केलं. ए बी तर आपण फाइंड आउट केलेलं आहे अँड देअरफॉर ओ सी बार इज इक्वल टू ट्वाईस इंटू ए बी बार इथंच फाइंड आउट केलेलं आहे बी बार मायनस ए बार सॉरी इथं आपण ए बार प्लस बी बार लिहिलेलं आहे. ए बी बारची व्हॅल्यू काय आहे बी बार मायनस ए बार आणि इथं सुद्धा काय येणार आहे मायनस बाहेर घ्या बी बार मायनस ए बार. सिमिलरली वी राईट अगेन हिअर बी बार मायनस ए बार कारण हे व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे आहेत त्यामुळे ते आधीच इथं काढून ठेवले आपण. ओके ट्वाईस बी बार मायनस ए बार अँड देअरफॉर वी गेट द पोझिशन व्हेक्टर ऑफ सी इज ट्वाईस बी बार मायनस ट्वाईस ए बार. फर्स्ट झालं. आता डीचा पोझिशन व्हेक्टर काढायचा सेकंड दॅट इज ओ डी बार फाइंड आउट करायचा आपल्याला. ओ डी बार पहा आता ट्रँगलमध्ये आता हा ट्रँगल आपण कन्सिडर करूया ओ सी प्लस सी डी इन अ ट्रँगल OCD by using triangle law OC bar plus CD bar is equal to OD bar है ना. ट्रँगल लॉ नुसार आपल्याला ते लिहिता येईल. आता किंमत ठेवूया OC बार तर इथं आपण फाइंड आउट केलेलेच आहे 2B बार मायनस 2A बार प्लस CD बार पहा इथं वरती फाइंड आउट केलं आहे मायनस ए बार पॅरलल फॅक्टर असल्यामुळं जेवढा ओ ए मॅग्नेट्यूड तेवढंच हे मॅग्नेट्यूड असणार आहे डी सीचं पण डिरेक्शन अपोजिट असेल तर हे आपण अपोजिट फॅक्टरमध्ये पाहिलेलं आहे. जर डिरेक्शन अपोजिट असेल तर चिन्ह बदलतं हा ए बार असेल तर हा मायनस ए बार अँड देअरफॉर वी डिफाईन हिअर मायनस ए बार पुट दिस व्हॅल्यूज मायनस ए बार इज इक्वल टू ओ डी बार. मग काय येईल पहा इथं देअरफॉर ओ डी बार इज इक्वल टू ट्वाईस बी बार ॲज इट इज मायनस ट्वाईस ए बार मायनस ए बार दॅट इज मायनस थ्राईस ए बार. दिस इज द ओ डी बार. That is the position vector of D with respect to O. And now finally we have to find the position vector of E with respect to O. That is we have to define OE bar. We have to find OE bar. OE bar कसा फाइंड आउट करता येईल पहा. हा वेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग ट्रायंगल लॉ इथं होईल तयार. ट्रायंगल हा पहा इन अ ट्रायंगल ODE yes we can define by using triangle law OD bar plus DE bar is equal to OE bar and now put the corresponding values. Yes OD bar आपण फाइंड आउट केलेलं आहे पहा इथं ट्वाईस बी बार मायनस थ्राईस ए बार प्लस DE बार म्हणजे इथं डिफाईन केलेलं आहे कारण ए बी बार आणि DE हे पॅरलल आहेत फक्त डिरेक्शन अपोजिट आहे. डिरेक्शन अपोजिट असेल तर ह्याचं फक्त चिन्हात बदल होतो म्हणून मायनस बाहेर घ्यायचा आणि हाच वेक्टर लिहायचा म्हणजे मायनस बी बार मायनस ए बार दॅट इज काय येईल पहा इथं प्लस मायनस दॅट इज मायनस बी बार प्लस ए बार साईन चेंज होईल है ना. बाहेर आतमध्ये जर मायनस दिलं तर प्लस ए बार होईल इज इक्वल टू ओ ए बार अँड देअरफॉर ट्वाईस बी बार मायनस थ्राईस ए बार
minus b bar plus a bar is equal to OE bar, and therefore OE bar is equal to, yes, twice b bar minus b bar, that is b bar, minus thrice plus a bar, that is minus twice a bar. We get the position vector of E with respect to O. तर अशा पद्धतीने हे एक एक मार्काला एक असे 3 मार्काला 3 पोझिशन वेक्टर आपल्याला विचारलेले आहेत. रेग्युलर हेक्झॅगॉन दिलाय, त्याचं काही रिलेशन्स आपल्याला माहीत असायला पाहिजे. ह्याच्या दुप्पट हे असतं. त्यानंतर ट्रायंगल लॉ आपण 2-3 वेळा वापरलेला आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मला वाटतं हे समजलं असेल तुम्हाला. प्रॉब्लेम लिहून घ्या. हे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. Okay, now take next question number 4. If ABCDEF is a regular hexagon, पहा सेम एक्झाम्पल आहे आता सारखं तिसऱ्या सारखंच आहे, रेग्युलर हेक्झॅगॉनचं आहे. वी हॅव टू शो दॅट AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस AE बार प्लस AF बार इज इक्वल टू 6 इंटू AO बार, फिर O इज द सेंटर ऑफ द हेक्झॅगॉन. O काय आहे तर सेंटर आहे ह्या हेक्झॅगॉनचा. रेग्युलर हेक्झॅगॉन म्हणजे काय? हेक्झॅगॉन म्हणजे षटकोन. रेग्युलरचा अर्थ काय तर साईड समान असतात सगळ्या बाजू, जेवढी AB BC CD DE EF सर्व ज्या साईड्स असतात त्याचं मॅग्निट्यूड इक्वल असतं, म्हणजे त्याची लेंथ सारखी असते, म्हणून त्याला रेग्युलर हेक्झॅगॉन असं म्हणायचं असतं. आता आपण तसा प्रॉब्लेम पाहिलेला आहे आणि इथं हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचे. इंटरेस्टिंग आहे, सिम्पल आहे, असं आपल्याला बोर्डला एकदा विचारलेलं होतं हा प्रॉब्लेम. तर पहा कशा पद्धतीने सोडवायचा आहे. मी इथं डायग्राम काढलेली आहे आणि इथं जे दिलेले फॅक्टर्स आहेत त्याच्यानुसार आपण तिथं डिरेक्शन दाखवलेत. AB बार, AC बार, AD बार, त्यानंतर AE बार आणि त्यानंतर AF बार, त्यानुसार आपण त्याचे डिरेक्शन दिलेले आहेत. आणि वी हॅव टू प्रूव्ह दॅट 6 इंटू AO बार. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा आता मी सांगितलेल्या पद्धतीने इथं कुठलेही PV डिफाईन केलेले नाहीत पोझिशन वेक्टर्स, फक्त आपल्याला साईड्स आणि रेग्युलर हेक्झॅगॉनवरून आपण असं डिफाईन करू शकतो. पहा, इन अ रेग्युलर हेक्झॅगॉन राईट सोल्युशन, ड्रॉ द फिगर अँड देन वी हॅव टू राईट इन अ रेग्युलर हेक्झॅगॉन. इन अ रेग्युलर हेक्झॅगॉन पहा AB बार इज इक्वल टू ED बार. AB बार इज इक्वल टू सपोज ED बार है ना, जेवढं हे आहे तेवढाच हा वेक्टर असणार आहे ED बार. तसंच अजून बघा AF बार जेवढा आहे तेवढाच हा DC बार असणार आहे किंवा CD. डायरेक्शन सुद्धा आपण सेम दाखवूया. AF बार अँड AF बार इज इक्वल टू CD बार. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. या किमती आपल्याला त्या रिलेशनमध्ये आल्यानंतर CD बार जर आलं तर आपण तिथं CD बारच्या ऐवजी AF बार ठेवू शकतो. इक्वल मॅग्निट्यूड, डिरेक्शन सेम, देअरफॉर वी कॅन राईट CD बार इज इक्वल टू AF बार. सिमिलरली जसं ED बार आलं तर ED बारच्या जागी आपण AB बार ठेवू शकतो, कारण आपल्याला LHS मध्ये सर्व जे इनिशियल पॉईंट आहेत ते A पासून आहेत, त्यामुळे जिथं पुढं जर असं आलं तर हे किंमत ठेवू शकतो. आणि हे दोन्ही फॅक्टर इक्वल आहेत कारण मॅग्निट्यूड सेम, डिरेक्शन इज ऑल्सो सेम, अँड देअरफॉर वी राईट इक्वल फॅक्टर्स AB बार इज इक्वल टू ED बार. आता मी ट्रायंगल लॉ वापरतो. पहा AD बारच्या स्वरूपामध्ये O हा हे म्हणजे O हा तिथं सेंटर आहे. सेंटर याचा अर्थ मिड पॉईंट झाला, तो AD बारचा तो मिड पॉईंट आहे. पहा मी ह्या ट्रायंगल कन्सिडर करतो. इन अ ट्रायंगल AED, नाव सी हिअर, नाव इन अ ट्रायंगल AED by using triangle law ऑफ वेक्टर ॲडिशन, ते काय नाही लिहिलं तरी चालतं. AE बार पहा इथं डायग्राममध्ये दिसतंय AED हा जो ट्रायंगल आहे, AE बार प्लस ED बार, AE बार प्लस ED बार इज इक्वल टू काय येणार आहे AD बार. ओके, गिव इक्वेशन नंबर 2. AE बार प्लस ED बार, AE बार प्लस ED बार इज इक्वल टू AD बार. दिस डिरेक्शन प्लस दिस डिरेक्शन विच इज नथिंग बट बाय ट्रायंगल लॉ, दॅट इज AD बार. ओके, हे याला इक्वेशन नंबर 2 दिलं. किती सिंपल प्रूफ आहे पहा. अगदी ॲटीजमध्ये सहजपणे तुम्हाला सगळ्यांना हे जमेल. तसंच आता अजून एक ट्रायंगल कन्सिडर करतो मी ACD. ऑल्सो इन अ ट्रायंगल ACD अगेन बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन ACD हा ट्रायंगल जर आपण पाहिला तर सिमिलरली वी कॅन डिफाईन AC बार प्लस CD बार, सी हिअर, इज इक्वल टू AD बार. अँड दिस इज द इक्वेशन नंबर 3. लक्षात आलं. ह्या ट्रायंगलसाठी एक फॅक्टर लॉ वापरला, ॲडिशनचा ट्रायंगल लॉ वापरला, आणि ह्या ट्रायंगलसाठी एक ट्रायंगल लॉ ऑफ फॅक्टर ॲडिशनसाठी हे 2 वापरले. आता मी इक्वेशन 2 आणि 3 ची जर ॲडिशन केली, ॲडिंग इक्वेशन्स 2 and 3, सी हिअर, ॲडिंग इक्वेशन्स 2 and 3 वी कॅन राईट, सी हिअर, AE बार LHS लिहितो आधी प्लस ED बार इज इक्वल टू, पहा
इक्वेशन 2 ची डावी बाजू लिहिली. आता इक्वेशन 3 ची सुद्धा मी डावी बाजू लिहितो. AC बार प्लस CD बार इज इक्वल टू, आता उजव्या बाजूची बेरीज AD बार प्लस AD बार. डायरेक्ट ट्वाइस AD बार लिहिलं तरी चालेल. ओके, नाव सी हिअर ED बार इथं आले, CD बार आले. मी इथं इक्वेशन 1 मध्ये किमती काढून ठेवलेत आणि तुम्हाला सांगितलं होतं की ह्या किमती आपल्याला पुढं सबस्टिट्यूट कराव्या लागतील. तर ED बारच्या जागेला मी AB बार ठेवतो. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 AE बार प्लस AB बार है ना, ED बारच्या जागेला AB बार, तसंच CD बारच्या जागेला AF बार ठेवायचं. हा AC बार तसाच प्लस CD बारच्या जागेला AF बार ठेवला इज इक्वल टू ट्वाइस AD बार इज इक्वल टू ट्वाइस AD बार. नाव सी हिअर AB बार AC बार. आता फक्त इकडे AD बार राहिलेलं आहे लेफ्ट साईडला है ना. AE AF म्हणजे LHSला जे आपल्याला 5 फॅक्टर दिलेले आहेत त्यातले 4 फॅक्टर आलेले आहेत. फक्त AD बार राहिला. मी काय करतो, ॲडिंग बोथ साइड्स, ॲडिंग AD बार ऑन बोथ sides and therefore we can write here AB bar plus AC bar plus AD bar plus AE bar प्लस AF बार है ना. हे सगळे फॅक्टर तर 4 घेतलेच, AD बार तिथे ॲड केला इज इक्वल टू इकडं ट्वाइस AD बारच्या ऐवजी काय होईल, थ्राइस AD बार, बिकॉज ट्वाइस AD बार प्लस AD बार दॅट इज थ्राइस AD बार. ओके, तर ह्या पद्धतीने हे रिलेशन मिळालं. आता थ्राइस AD बार आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, 6 आहे. LHS तर आलेलंच आहे. प्रूव्ह काय करायचं आहे, 6 इंटू AO बार आहे. AD बार म्हणजे काय असणार आहे, ट्वाइस AO बार, बट AD बार इज इक्वल टू ट्वाइस इंटू AO बार बिकॉज O इज द सेंटर ऑफ हेक्झॅगॉन. हा सेंटर आहे, याचा अर्थ AD बार म्हणजे ट्वाइस AO बार. मग ट्वाइस AO बार जर इथे किंमत ठेवली तर आपल्याला डायरेक्ट रिक्वायर्ड प्रूफ मिळेल. AB बार प्लस AC बार प्लस AD बार प्लस AE बार प्लस AF बार इज इक्वल टू, ही किंमत जर आपण इथे ठेवली तर 6 इंटू AO बार, 6 इंटू AO बार. तर या पद्धतीनं हा थेरम किंवा हा रिझल्ट आपल्याला प्रूफ होईल. लक्षात आलं, अगदी सिंपल आहे, काही अवघड यामध्ये नाही. 1-2 वेळा न बघता तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, ॲटिजमध्ये तुम्हाला सोडवता येईल 3 मार्क्ससाठी. ओके, राईट डाऊन दिस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Check whether the factors, there are given 3 factors. First one is a 2i cap plus 2j cap plus 3k cap minus 3i cap plus 3j cap plus 2k cap and 3i cap plus 4k cap form a triangle or not. सिंपल क्वेश्चन आहे, अगदी 2 मार्कासाठी. 3 फॅक्टर जे दिलेले आहेत, समजा आपण याला नावं दिली जर A बार B बार C बार, हे जे 3 फॅक्टर्स आहेत, ह्या तिन्ही फॅक्टरपासून ट्रायंगल तयार होतो का नाही किंवा हे ट्रायंगलचे 3 साइड्स आहेत का नाहीत हे आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत. तर 1-2 पद्धतीने एक्झाम्पल हे सोडवता येतं. काय असतं, ट्रायंगल कधी तयार होतो, तर तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलच्या प्रॉपर्टीमध्ये कसं असतं की 2 साईडची बेरीज ही तिसऱ्या साईडपेक्षा निश्चितच जास्त असली पाहिजे. कुठल्याही 2 साईडची बेरीज ही तिसऱ्या साईडपेक्षा जर ग्रेटर येत असेल तर ते 3 पॉईंट नॉन कोलिनियर असतात. याचा अर्थ ट्रायंगल फॉर्म करता येतो, असा सिंपल कन्सेप्ट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी A बार घ्यायचा, B बार घ्यायचा, C बार हे फॅक्टर जर आपण डिफाईन केले, प्रत्येकाचे मॅग्निट्यूड घ्यायचे, त्याचं मॉड घ्यायचं. मॅग्निट्यूड घ्यायचं म्हणजे वर्गमुळामध्ये आपल्याला माहिती आहे x² + y² + z². आपण पाठीमागे बघितले बेसिक फॉर्म्युलेमध्ये आहे ना, प्रत्येकाचे फॉर्म्युले वापरायचे. कोणत्याही दोन्हीची बेरीज ही तिसऱ्या साईडपेक्षा किंवा तिसऱ्या मॅग्निट्यूडपेक्षा जर ग्रेटर येत असेल तर याचा अर्थ ते 3 पॉईंट नॉन कोलिनियर असतात, म्हणजे ट्रायंगल फॉर्म होतो असं म्हणता येईल. याच्यापेक्षा दुसरी एक सोपी कंडिशन अशी आहे, पहा शॉर्टकट लक्षात ठेवा. तिन्हीची जर बेरीज 0 येत असेल तर ट्रायंगल फॉर्म होतो. तिन्ही फॅक्टरची जर ॲडिशन, त्यापेक्षा शॉर्टकट सिम्पली ॲडिशन फक्त घ्यायची. A bar plus B bar plus C bar if equal to 0 bar, then we can write definitely the given sides are the triangles किंवा given factor form a triangle. आणि जर अदरवाइज 0 जर त्याची व्हॅल्यू आली तर we can write definitely the given triangle does not form a triangle. ओके, गिवन फॅक्टर्स. तर आपण पाहूया, त्या आपण दुसऱ्या शॉर्टकट मेथडनं जाऊया. सपोज वी आर राईट हिअर गिव लेट A बार इज इक्वल टू 2i cap plus twice j cap plus thrice k cap. B bar is equal to minus thrice I cap plus thrice j cap plus twice k cap and C bar is equal to thrice I cap plus 4k cap. We know if these three, if the addition of these 3 factors
addition of these three factors is 0, that is a bar plus b bar plus c bar is equal to 0, then given factors form a triangle, and therefore we have पहा आता ॲडिशन करूया आपण. a bar plus b bar plus c bar is equal to s twice I cap plus twice j cap plus thrice k cap plus minus thrice I cap plus minus minus plus thrice j cap plus twice k cap plus thrice I cap plus 4k cap. ओके, आता याची आपल्याला बेरीज करायचे. आय कॅप तीन ठिकाणी आहे पहा. 2 minus 3 दॅट इज -1 plus 3 दॅट इज +2 आय कॅप. ओके, जे कॅप पहा +2 जे कॅप +2 जे कॅप दॅट इज +4k कॅप आहे ना. 4 + 4 सॉरी जे कॅप पहा इथे नाहीच, म्हणजे काय होणार, जे कॅपचे फक्त दोन टर्म्स आहेत 2 आणि 3 दॅट इज 5 जे कॅप. आणि के कॅप पहा इथं काय आहे 3 + 2 5 5 + 4 9k cap which is not equal to 0, that is 0 bar, factor 0. या पद्धतीने आपण लिहू शकतो फॅक्टर 0 बार. and therefore we can write definitely given factors does not form a triangle. तर या पद्धतीने आपल्याला ते अगदी सिंपली फाइंड आउट करता येईल. लक्षात आलं. ट्वाइस आय कॅप प्लस 9 जे कॅप प्लस 5 जे कॅप प्लस 9 कॅप आलं. जर 0 बार आलं नाही त्यामुळे आपण डायरेक्ट लिहू शकतो गिवन फॅक्टर डज नॉट फॉर्म अ ट्रायंगल. तो ट्रायंगल फॉर्म करता येणार नाहीत. ही सिंपल मेथड सांगितली 2 मार्कासाठी. दुसरी पद्धत काय सांगितली, प्रत्येकाचे मॅग्निट्यूड घ्यायचे √x² + y² + z² वापरून. दोन्हीचे ॲडिशन जर तिसऱ्यापेक्षा ग्रेटर येत असेल आणि यायलाच पाहिजे, कारण त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बेरजेपेक्षा निश्चितच मोठी असते अशी प्रॉपर्टी आहे. तर म्हणजे ते नॉन कोलिनियर पॉईंट होत असतात. आपोआपच ऑब्विसली आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की ते ट्रायंगल फॉर्म होतात. लक्षात आलं. किंवा ही एक पद्धत वापरा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. a bar plus b bar plus c bar is equal to 0 bar. Understand? Good. Write down this now. Okay, now take next question number 6. काय दिलेले पहा 6व्या सेकंड लास्ट क्वेश्चन घेऊ आपण हा. कारण ह्या एक्सरसाइजमध्ये 14 एक्झाम्पल आहेत. 7 एक्झाम्पल आजच्या लेक्चरमध्ये, 7 एक्झाम्पल पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. सेकंड लास्ट पहा. इन अ फिगर ह्या डायग्राममध्ये काय दिलेलं आहे, एक्सप्रेस सी बार अँड डी बार इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार. सी बार आणि डी बार हे जे व्हेक्टर आहेत ते ए बार आणि बी बारच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस करायचे आहेत. असा हा पहिला क्वेश्चन आहे. पुढे काय सांगितले, फाइंड अ फॅक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार इज गिवन आय कॅप -2 जे कॅप दॅट हॅज मॅग्निट्यूड 7 युनिट. तर आपल्याला ए बार हा फॅक्टर डिफाईन करायचा आहे की ज्याचं मॅग्निट्यूड 7 युनिट आहे आणि तो ए बार हा फॅक्टर दिलाय आय कॅप -2 जे कॅप दॅट हॅज मॅग्निट्यूड 7 युनिट. असा फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ॲक्च्युली हे दोन वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. हा सी बार आणि डी बार हा डिफाईन करायचा वेगळाच कन्सेप्ट आहे आणि ह्याचं काय युनिट फॅक्टर फाइंड आउट करून त्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं. आपल्याला माहिती आहे युनिट फॅक्टरची डेफिनेशन, ए बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड इज नथिंग बट द युनिट फॅक्टर. कोणत्याही फॅक्टरचा युनिट फॅक्टर फाइंड आउट करायचं म्हणजे आपण डेफिनेशन पाहिलेलं आहे, टाइप्समध्ये पाहिलेला आहे, तो फॅक्टर न्यूमरेटरला ठेवायचं आणि त्याचं मॅग्निट्यूड डिनॉमिनेटरला. तो झाला युनिट फॅक्टर. आणि 7 मॅग्निट्यूडचा फॅक्टर फाइंड आउट करायचा म्हणजे त्या युनिट फॅक्टरला 7 ने मल्टिप्लाय करायचं, कारण युनिट फॅक्टरचं मॅग्निट्यूड 1 युनिट असतं. आणि 7 मॅग्निट्यूडचं काढताना काय करायचं, मग त्याला 7 ने मल्टिप्लाय करायचं. असा हा वेगळा क्वेश्चन आहे. खरं तर दिलं एकामध्येच, नो प्रॉब्लेम, सिम्प्लिफाय करूया. आपल्याला आधी सी बार आणि डी बार, ए बार बी बार वगैरे दिलेले सोल्युशनमध्ये आपण लिहूया इथं सर्व फॅक्टर्स. गिवन पी क्यू बार इज इक्वल टू ए बार, पी आर बार इज इक्वल टू बी बार, अगेन पी एस बार इज इक्वल टू सी बार. ओके, एस आर बार इज इक्वल टू डी बार आणि एस क्यू बार इज इक्वल टू -d बार बिकॉज एस इज द मिड पॉइंट इज गिवन हिअर अँड दिस सो मॅग्निट्यूड इज इक्वल बट डिरेक्शन इज अपोजिट. देअरफॉर इफ दिस इज डी बार देन दिस इज द -d बार. हे डायग्राममध्ये आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला फक्त हे सी बार आणि डी बार हे दोन फॅक्टर आपल्याला ए बार बी बारच्या स्वरूपामध्ये डिफाईन करायचे. सिम्पल आहे. पहा आपण हा ट्रायंगल कन्सिडर करूया. नाव इन अ ट्रायंगल PSQ, see here, PQ bar plus
एस क्यू बार पी क्यू बार सॉरी पी एस बार प्लस एस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू बार है ना. ट्रँगल, हा ट्रँगल पहा, एकदा हा ट्रँगल कन्सिडर करायचा, एकदा हा करायचा, झालं प्रूफ होते लगे. पहा पी एस बार प्लस एस क्यू बार इज इक्वल टू बाय युजिंग ट्रँगल लॉ. तिथं बाय ट्रँगल लॉ लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट रिलेशन लिहा. पी एस बार मीन्स सी बार प्लस मायनस डी बार दॅट इज मायनस डी बार इज इक्वल टू पी क्यू बार मीन्स ए बार. दिस इज द इक्वेशन नंबर 1. सी बार मायनस डी बार इज इक्वल टू ए बार, हे इक्वेशन नंबर 1. आता दुसरा ट्रँगल घेऊया, पी एस आर. ऑल्सो in a triangle PSR, PS bar similarly we can write by using triangle law PS bar plus SR bar पहा is equal to PR bar is equal to PR bar. Put the corresponding values, that is C bar plus SR means D bar is equal to PR bar is equal to B bar. This is the equation number 2. ओके. आता ह्या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर काय होईल पहा, मायनस डी बार प्लस डी बार कॅन्सल होईल अँड देअरफॉर वी कॅन राईट ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2 वी कॅन राईट हिअर ट्वाइस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार अँड देअरफॉर वी गेट ए सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय ट्वाइस दॅट इज 2. पहा काय सांगितलं, एक्सप्रेस सी बार अँड डी बार इन टर्म्स ऑफ ए बार अँड बी बार. आपण सी बार डिफाईन केला इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बारच्या स्वरूपामध्ये आपण तो डिफाईन केला. आता आपल्याला डी बार सुद्धा डिफाईन करायचा आहे. समजा मी सी बारची किंमत जर इथं ठेवली इक्वेशन 1 मध्ये, कोणत्या इक्वेशनमध्ये किंमत ठेवा ही सी बारची किंमत, तर डी बार सुद्धा आपल्याला डिफाईन होईल. पहा ऑल्सो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 सी बारची व्हॅल्यू आपण ठेवूया ए बार प्लस बी बार अपॉन 2 मायनस डी बार इज इक्वल टू ए बार है ना. आता मायनस डी बार त्या बाजूला घ्या, प्लस डी बार होईल आणि हा ए बार इकडे घेऊया अँड देअरफॉर वी गेट ए बार प्लस बी बार अपॉन 2 मायनस ए बार प्लस ए बार इकडे घेतलं मायनस डी बार त्या बाजूला घ्या प्लस डी बार होईल. सोडवा हे ए बार प्लस बी बार मायनस ट्वाइस ए बार होल डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू डी बार विच इज नथिंग बट बी बार मायनस ए बार. डी बार इज इक्वल टू बी बार ए बार मायनस ट्वाइस ए बार दॅट इज मायनस ए बार डिवायडेड बाय 2. झालं. सी बार पण डिफाईन केला ए बार आणि बी बारच्या स्वरूपामध्ये आणि डी बार डिफाईन केला आपण बी बार मायनस आणि ए बार आणि बी बारच्या स्वरूपामध्ये. हा पहिला क्वेश्चन झाला. आता दुसरा ऑल्सो काय विचारलंय पहा, फाइंड अ फॅक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार. म्हणजे युनिट फॅक्टर आधी आपण याचा फाइंड आउट करायचा आणि दॅट हॅज मॅग्नेट्यूड 7 युनिट, त्याला 7 आपण मल्टिप्लाय करायचं. पहा हे आधी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या ह्याचा. मी इकडच्या बाजूला ते आता त्याचा युनिट फॅक्टर फाइंड आउट करतो आधी. ओके, सी हिअर अगेन. नाउ युनिट फॅक्टर इन द डिरेक्शन ऑफ ए बार. नाउ ए बार इज गिवन आय कॅप मायनस ट्वाइस जे कॅप. देअरफॉर युनिट फॅक्टर अलॉंग ए बार इज गिवन बाय ए बार डिवायडेड बाय मॉड ऑफ ए बार. दिस इज द डेफिनेशन. बरोबर आहे, ही त्याची डेफिनेशन आहे. आपण ते ए कॅपनं डिनोट करतो. युनिट फॅक्टर हा एच्या डोक्यावरती असं कॅपचं चिन्ह देतो. आता त्याचं मॅग्नेट्यूड म्हणजे काय, मी इथंच किंमत ठेवतो आय कॅप मायनस ट्वाइस जे कॅप आहे असंच डिवायडेड बाय. याचं मॅग्नेट्यूड म्हणजे काय, वर्गमुळामध्ये कोइफिशियंटच्या वर्गांची बेरीज असते. ह्याचा कोइफिशियंट किती 1चा स्क्वेअर 1 प्लस जे कॅपचा कोइफिशियंट मायनस 2 आहे, त्याचा जर स्क्वेअर केला तर काय होईल 4 प्लस के कॅप इथं नाही म्हणजे 0 असतं. 0चा स्क्वेअर 0 नाही लिहिला तरी चालतं. अँड देअरफॉर ए कॅप इज इक्वल टू आय कॅप मायनस ट्वाइस जे कॅप डिवायडेड बाय √5. दिस इज द युनिट फॅक्टर. बट वी हॅव टू फाइंड द फॅक्टर ऑफ मॅग्नेट्यूड 7 युनिट. 7 युनिटचं आपल्याला फॅक्टरचं त्या मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपण त्याला 7ने मल्टिप्लाय करायचं. नाव अ फॅक्टर ऑफ मॅग्नेट्यूड 7 युनिट. नाव अ फॅक्टर ऑफ मॅग्नेट्यूड 7 युनिट है ना. now vector of magnitude 7 unit in the direction is given by in the direction of A bar, in the direction of A bar is याला फक्त 7 ने मल्टिप्लाय करायचं किंवा असं लिहायचं 7 डिवायडेड बाय √5 I कॅप मायनस ट्वाइस J कॅप. या पद्धतीने जरी आपण ते डिफाइन केलं तरी चालतं. 7 बाय √5 है ना.
इन ब्रॅकेट आय कॅप मायनस ट्वाईस जे कॅप वी गेट द रिक्वायर्ड रिझल्ट. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येईल. समजलं? लिहून घ्या. Now take last question of this today's lecture, that is question number 7. Find the distance from 4 minus to 6 to each of the following. कशाचं डिस्टन्स काढायचं तर ह्या पॉईंटपासून, पॉईंट दिले आपल्याला स्पेसमध्ये पॉईंट आहे, 3 कॉर्डिनेट्स आहेत. आपण 3D मध्ये शिकलेलो आहेत. एक्स वाय झेड जर कॉर्डिनेट दिले असतील तर तो स्पेसमध्ये पॉईंट असतो. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस असतात आणि त्या पॉईंटचं हे डिस्टन्स काढायचे आहेत. ॲक्च्युली आता इथे 6 दिलेत, अगदी सोपे आहेत. एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन, एक्स झेड प्लेन, एक्स ॲक्सिसपासून, वाय ॲक्सिसपासून, झेड ॲक्सिसपासून. मी पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत, शॉर्टकटली दिलेले आहेत. आणि ह्याचा कन्सेप्ट एक छोटासा अजून एकदा इथे सांगतो तुम्हाला की शॉर्टकट जेव्हा एक्स वाय प्लेनपासून डिस्टन्स काढायचा आहे, एक्स वाय प्लेनपासून काढायचं आहे, तुम्हाला मी भिंतीचा कोपरा दाखवून ते तर समजावून सांगितलेलंच आहे. 3 ॲक्सिस असतात ते. जेव्हा तुम्हाला एक्स वाय प्लेनपासून ते डिस्टन्स फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर ह्या एक्स वाय प्लेनपासून जे ह्यामध्ये कॉर्डिनेट नाही, आता एक्स वाय प्लेन आहे, हा एक्स कॉर्डिनेट, हा वाय कॉर्डिनेट, हा झेड कॉर्डिनेट. तर एक्स वाय प्लेनपासून जेव्हा तुम्हाला डिस्टन्स काढायचं असतं तेव्हा मॉड ऑफ झेड कॉर्डिनेट इज नथिंग बट द डिस्टन्स. कारण का त्या ठिकाणी ही जी डायग्राम जी आहे ही हे बघा, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. पाठीमागे सांगितलं हे पण शॉर्टमध्ये फॉर्म्युला. हा पॉईंट ॲक्च्युली इथं स्पेसमध्ये आहे, हवेमध्ये पॉईंट आहे, पण तो देताना मी इथं देतोय पण तो वाटतो ह्या प्लेनवरती, वाय झेड प्लेनवरती वाटतो. हा ॲक्च्युली वाय झेड प्लेनवरती नाही पॉईंट, तो दिसतो इथं प्लेनवरती पण आहे तो स्पेसमध्ये, हवेमध्ये असतो तो. आणि मग ह्या पॉईंटचं हा वाय झेड प्लेन आहे, हा एक्स वाय प्लेन आणि हे झेड एक्स प्लेन, हे सगळे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, तुम्हाला माहितीच आहे ना. हे बघा अशा पद्धतीनं याची जर आपण डायग्राम काढली, हे बघा हे झालं वाय झेड आणि हा एक्स असा असतो, हा एक्स असा असतो. तिन्ही एकमेकांना म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात. वाय झेड परपेंडिक्युलर आहे, एक्स झेड परपेंडिक्युलर आहे आणि एक्स वाय पण परपेंडिक्युलर आहेत. ही डायग्राम म्हणजे हा जो एक्स ॲक्सिस आहे तो ॲक्च्युली इथं आहे असा बाहेर, पण 3D मध्ये शिकताना आपण इथं डायग्राम काढताना तो असा काढला जातो. ॲक्च्युली असतं कसं हे या पद्धतीनं असतं. लक्षात आलं? आणि मग हा स्पेसमध्ये पॉईंट असतो इथं या ठिकाणी. मग याचं डिस्टन्स काढताना आता एक समजा झेड वाय झेड प्लेनमध्ये हा पॉईंट आहे, तर हा जो पॉईंट आहे हा स्पेसमध्ये आहे वाय झेड पॉईंटचं. मग ह्या प्लेनमध्ये जर तो पॉईंट असेल तर ह्याच्यापासून डिस्टन्स काढायचे वाय झेडपासून, तर ते बरोबर ह्या एक्स ॲक्सिसला पॅरलल असतं ते. हे डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर जर मी काढला ह्या प्लेनपासून, परपेंडिक्युलर जर काढला तर तो एक्स ॲक्सिसला पॅरलल असतो. म्हणून एक्स ॲक्सिसवरचं डिस्टन्स म्हणजेच वाय झेड प्लेनपासूनचं डिस्टन्स. म्हणून शॉर्टकटली लक्षात ठेवा, हे समजावण्यासाठी सांगितलं. शॉर्टकटली फॉर्म्युला असा आहे, जे अक्षर नाही एक्स वाय झेडमधलं त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे त्याच्यापासून डिस्टन्स. असा सिम्पल कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायचं. एक्स वाय प्लेनपासून म्हणजे मॉड ऑफ झेड कॉर्डिनेट, वाय झेड प्लेनपासून म्हणजे मॉड ऑफ एक्स कॉर्डिनेट, एक्स झेड प्लेनपासून म्हणजे मॉड ऑफ वाय कॉर्डिनेट. ओके, हे झालं ह्याचं. पहा सोल्युशनमध्ये आपण लिहूया. सपोज दिस पॉईंट इज गिवन, लेट ए एक्स वाय झेड हा पॉईंट दिलेला आहे 4 minus to 6. अँड नाव फर्स्ट डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट, देअरफॉर वी कॅन राईट डायरेक्टली डिस्टन्स ऑफ ए 4 minus to 6 फ्रॉम एक्स वाय प्लेन इज इक्वल टू मॉड ऑफ झेड कॉर्डिनेट, दॅट इज मॉड ऑफ झेड, मॅग्निट्यूड ऑफ झेड ऑफ दिस पॉईंट. म्हणजेच काय येणार, मॉड ऑफ 6, दॅट इज 6 युनिट. संपलं आन्सर. फक्त झेड कॉर्डिनेटचं मॅग्निट्यूड घ्यायचं, कारण ते डिस्टन्स आहे. डिस्टन्स इट मस्ट बी पॉझिटिव्ह आणि त्यामुळं त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला ते सोल्युशन लिहिता येईल. चला सेकंड पाहूया आपण. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट 4 minus to 6 फ्रॉम कोणतं प्लेन दिलंय, वाय झेड प्लेन. वाय झेड प्लेन इज इक्वल टू एक वाय झेड आहे म्हणजे पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे ना, म्हणजे काय असणार त्याचं मॉड ऑफ एक्स कॉर्डिनेट. मग ह्याचा मॉड काय, एक्स कॉर्डिनेट काय पाहिजे, 4 आहे अँड दॅट इज मॉड ऑफ 4 विच इज नथिंग बट 4 युनिट. झालं सेकंडचा आन्सर. नाव टेक थर्ड वन. सी हिअर ए इज गिवन, दिस इज बी अँड नाव सी एक्स झेड प्लेन आहे. distance of the point A 4 minus to 6 from XZ plane is equal to, आता XZ आहे म्हणजे आपण टेक्निकली शॉर्टली कसं लक्षात ठेवायला सांगितलं, जे अक्षर त्यामध्ये नाही
एक्स झेडमध्ये वाय नाही आहे ना, एक्स झेड प्लेन म्हणजे वाय नाही म्हणजे मॉड ऑफ वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेट किती -2, दॅट इज मॉड ऑफ -2 मीन्स 2 युनिट्स, नॉट -2 आहे ना, मॉडच्या बाहेर घेताना मायनसचं प्लस होईल. तर हे त्याचे ॲन्सर झाले प्रत्येकाचे. MCQ मध्ये 2-2 मार्कला येऊ शकतं हे असं एक्झाम्पल, किंवा आपल्या सेक्शन एमध्ये क्वेश्चन आता निघाले थेरीला आपल्याला बी हा सब क्वेश्चन 1-1 मार्कासाठी, तर हा क्वेश्चन तिथे ॲड होऊ शकतो. तर हे झाले आपले पहिले 3, अगदी सिंपल आहे. आता ह्या तिन्हीचं टेक्निक मी तुम्हाला पुढं कंटिन्यू करतो. हे लिहून घ्या आधी, कशा पद्धतीनं परत तो पॉईंट आपल्याला एक्सिसपासूनचं कसं करायचं ते पाहू. पहा, आता ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स काढायचं म्हणजे फॉर्म्युला डायरेक्ट आपण इथे लिहूया. पॉईंट ए इज गिवन, एक्स वाय झेड इज गिवन 4 - 2 6. इट मीन्स दॅट एक्स इज 4, वाय इज -2 and झेड इज इक्वल टू 6. आता डी, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट 4 - 2 6 फ्रॉम एक्स ॲक्सिस इज इक्वल टू, पहा फॉर्म्युला कसा लिहायचा. एक्स ॲक्सिस पासूनचं जर असेल तर एक्स कॉर्डिनेट सोडून द्यायचा, राहिलेल्या 2 कॉर्डिनेटच्या वर्गांची बेरीज म्हणजे वाय वर्ग अधिक झेड वर्ग. दिस इज द फॉर्म्युला. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये दिलेला आहे. इथे एक्झाम्पलमध्ये आलं, मी पुन्हा एकदा तो एक्सप्लेन करतोय टेक्निकली कसं लक्षात ठेवायचं. ज्या ॲक्सिसपासून काढायचं आहे तो सोडून द्यायचा, राहिलेल्या 2 कॉर्डिनेटच्या वर्गांची बेरीज वाय वर्ग अधिक झेड वर्ग म्हणजेच काय येणार पहा, विच इज नथिंग बट 4 + 36, दॅट इज √40. युनिट्स म्हणायला विसरायचं नाही कारण ते डिस्टन्स आहे, त्यामुळे ते युनिट्समध्ये. फ्रॉम वाय ॲक्सिस देअरफॉर वी राईट हिअर डिस्टन्स ऑफ ए 4 - 2 6 फ्रॉम वाय ॲक्सिस. आता वाय ॲक्सिस पासून डिस्टन्स काढायचे म्हणजे सिमिलरली वी कॅन डिफाईन एक्स ॲक्सिस पासून काढायचे म्हणून एक्स सोडला y² + z². तसं वाय पासून फाइंड आउट करायचं आहे, काय येणार, वाय सोडायचा x² + z² coordinates and therefore x coordinate is 4, its square is 16. Similarly 6² is 36. We get √52 units. And lastly again we can write similarly f, distance of the point given point A 4 - 2 6 from z axis is equal to, आता z axis पासून डिस्टन्स आहे म्हणजे राहिलेले 2 कॉर्डिनेट म्हणजे x² + y² and that is we can write x coordinate is 4, its square is 16, y coordinate is -2, its square is +4, that is √20 units. युनिट्स लिहायला विसरायचं नाही कारण इट इज द डिस्टन्स. ओके, तर या पद्धतीने हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, फॉर्म्युले लक्षात ठेवता येतील, अगदी सिंपल आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ही पहिली 7 एक्झाम्पल घेतलेले आहे, तिथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरला राहिलेली 7 एक्झाम्पल घेऊ म्हणजे हा एक्सरसाइज 5.1 आपल्याला संपेल या ठिकाणी. लेक्चर्स आवडले असतील, समजले असतील, पहा पुन्हा पहा. जर काय कुठं प्रॉब्लेम असेल तर काय अडचण असेल तर मला विचारा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.